घडवणं, त्यांच्या माऊलीला घडवणं. मी अजूनही प्रगती पथावर जाईल, कारण भगवंताची साथ आहे. भगवंत माझा मायबाप आहे, नवरा आहे, साजन आहे. मला मुलगा नाही, परंतु मुलगा माझा शिव परमात्मा बनला आणि मला सांगितलं म्हणजे अभी रुकना नहीं थांबना है, मैंने तेरा हात पकडा आहे. आणि रोज भगवंत माझ्याशी बोलतो. फक्त आपलं अंतर्मन शुद्ध पाहिजे. आपल्याला काय त्रास झाला हे कोणाला सांगत बसायची ही वेळ नाही. तुम्ही फक्त भगवंताशी कनेक्ट व्हा. तुमचं दुःखाचं रूपांतर सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशी फार कमी व्यक्ती आहे की स्वतः बदल करून इतरांमध्ये बदल घडवतात आणि ते कार्य मी भगवंतामुळं, आईच्या सुविचारांमुळं झालं. तर आज तीही उणीव माझी भरून आली. मी जास्त रडणार नाही, कारण माझ्या आईचा उद्धार झाला आणि तो आत्मा पवित्र पावन बाबांच्या घरी जन्म घेईल. आणि इथूनच मी माझ्या आईला दुआ देते मनापासून, ती जिथं कुठंही असेल तिथं सुखी समाधानी आहे. कारण ती बाबांचा बच्चा होती. तिनं बाबांचं ज्ञान घेतलं होतं. अगदी शेवटच्या क्षणालाही प्राण सोडताना, देह सोडताना रात्री 11:30 मला फोन आला, तुला बघू वाटतंय म्हटले, तू तेवढी ये. आणि म्हणजे मी एका क्षणाचाही विचार केला नाही. मलाही थोडं काहीतरी जाणवलं, कारण 4-5 वेळा मी पण माझ्या आईला औषधाच्या माध्यमातून जेवणात दिलं होतं. परंतु वेळ आली होती, त्या आत्म्याला किती थांबवायचं, कारण त्या आत्म्याची दुसऱ्या घरी आवश्यकता होती हे मी ओळखलं. मी एका क्षणाचा विचार केला नाही आणि मुलींना घेऊन मी गेले. गणेशभाई माझ्याबरोबर आले आणि आई झोपली होती, चहा बनवून दिला, बेदाणे खायला दिले. तोंडावरून एकमेकीने आम्ही हात फिरवले, तिला दृष्टी दिली आणि तिला म्हटलं, आई तू अशी करू नको, कारण आपल्याला माहीत आहे शरीर सोडताना तुला जर वाटतंय ना यातना होऊ नये, तुझा आत्मा शरीरापासून वेगळा होण्याची वेळ आली आणि तू आनंदानं जसं माहेरून जाताना मुलगी रडते पण शेवटी नाईलाजानं तिला सासरला जावंच लागतं, तसं हा माझ्या शिव परमात्म्याच्या घरातील अनुभव आहे. माझी आई एक तास सुद्धा आजारी पडली नाही, एक गोळी खाल्ली नाही. म्हणजे किती सौभाग्यवान माझी मागणी आहे. तर माझ्या आईचं अगदी शेवटच्या क्षणाला आनंदानं माझा चेहरा बघून शिवबाबांच्या मोदमध्ये विसावली, भगवंताच्या खुशीमध्ये विसावा घेण्यासाठी गेलेले आहे. आणि खरंच म्हणजे हे विचार, हे ज्ञान भगवंताशिवाय कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंताचा मला जीवनामध्ये बरंच काही मिळेल आणि सगळ्यांचं जीवन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. मी डॉक्टर या नात्यानं सगळ्यांना एवढ्याच म्हणेन, दीर्घायुष्य जर लाभायचं आहे तर आयुर्वेदच खावा. आजार होण्या अगोदर तुम्ही नाडी परीक्षण करून घ्या, कारण काळाची गरज आहे. आपण जर आयुष्य सेवा करायची आहे तर शरीर, हेल्थ इज वेल्थ, ही संपत्ती आहे, त्याला जपा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निरोगी आयुष्य जगा. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा ओम शांती, नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद.